बीडमध्ये कुणाचं MMD, कुणाचं VDMB. ताई बाप्पांची कोणत्या जातीय समीकरणांवर मदार? काय आहेत विजयासाठीची MMD, VDMB समीकरणं? बीडमध्ये प्रत्येक लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणं पाहायला मिळाली. तोच कित्ता या निवडणुकीतही गिरवला जात असल्याचं चित्र आहे. कारण जातीय समीकरणांच्या आधारावरच इथली समीकरणं ठरवली जातात. महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे जातीय राजकारण करत नसल्याचा दावा करत असले तरीही त्यांच्या भाषणांमध्ये जातीचाच किनारा असल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून जातात ना ते आहेत मुख्यमंत्री. त्यांनी शब्द दिला आरक्षणाचा. मी ते पाता आमरण उपोषण केल्याने मिळत नसतं आरक्षण. आम्ही तसं म्हणतच नाही की ओबीसी विरुद्ध ओपन मी म्हणतोय ना ओबीसी बरोबर ओबीसीच आहे लढाई. आम्ही नाही म्हणत असं की आम्हाला जातीवाद करायचाच नाही. ते का करतायत आणि प्रमाणपत्र मिळालं याचं वाईट का वाटायलंय? बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मराठा आणि ओबीसी असा छुपा संघर्ष 2009 पासून पाहायला मिळालाय. यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे उघडपणे मराठा ओबीसी संघर्षाची चर्चा झाली. इथे गोपीनाथ मुंडेंपासून भाजप ओबीसी चेहरा देत आलीय तर राष्ट्रवादीकडून मराठा चेहरा देण्यात येतोय. यंदाही शेवटच्या क्षणी बजरंग सोनावणेंना उमेदवारी देत राष्ट्रवादीनं मराठा कार्ड खेळण्याची चर्चा आहे. आता दोन्ही उमेदवारांची मदार कोणत्या जातीय समीकरणांवर अवलंबून आहे पाहूया. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला मराठा, मुस्लिम आणि दलित असा ठरवलाय. बीड जिल्ह्यात मराठा आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मराठा, मुस्लिमांसह दलित वर्गाला आपल्याकडे खेचण्याची राष्ट्रवादीची खेळी असल्याची चर्चा आहे. तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनीही सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केलाय. मराठा मुस्लिम समीकरणाविरोधात ओबीसीतील 18 पगड जातींची मतं आपल्याकडे वळवण्याचा पंकजा मुंडेंचा प्रयत्न आहे. त्यातही ओबीसीतील वंजारी, धनगर, माळी या संख्येनं जास्ती असलेल्या जातींची एकगठ्ठा मतं मिळवण्यावर पंकजांचा भर आहे. दोन्ही उमेदवार म्हणत असतील की जातीचं राजकारण होत नाही तर धर्माचं राजकारण होत नाही, परंतु या ठिकाणी आत्ता या परिस्थितीमध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण होतंय म्हणजे होतंय. ते म्हणजे जर पंकजा मुंडेंकडून म्हणत असेल तर त्यांच्या काही व्हिडिओ क्लिप व्हायरल आहेत त्याच्यामध्ये बी ओबीसी विरुद्ध मराठा वाद या ठिकाणी आहे. बजरंग सोनवणेचा विषय असेल तर तेही जरांगे पाटलांचं नाव सातत्याने जाहीर सभांमधून घेतात. सत्ता बदलानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचं मनोमिलन झालंय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे बडे नेते एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. यात खास करून मराठा नेते बहुसंख्येनं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मंचावरती पाहायला मिळतात. मात्र हे सर्व मराठा नेते पंकजा मुंडेंच्या पाठीशी किती बळ उभं करू शकतील यावर पंकजा मुंडे यांच्या विजयाचं गणित असणार आहे. यापूर्वी बीडमधील जातीय संघर्ष छुपा होता. यंदा मात्र पहिल्यांदा बीड निवडणुकीत इतक्या जातीय समीकरणांचा अभ्यास करून चाली खेळल्या गेल्याची चर्चा आहे. विष्णू बुर्गे, झी 24 तास, बीड.